नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमची प्रिलिमची एक्झाम झाली असेल, त्याच्यानंतर की पण आलेली आहे. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे की जे ऍक्च्युली मेन्स एक्झाम आहे ऑक्टोबर महिन्याची 2026 ची, त्याच्यासाठी आपला प्लॅन बनवायचा आहे. ओके, क्रॅश कोर्स आपण लॉन्च करणार आहोत आणि त्याचं नाव ठेवलं आहे आपण ऍक्च्युली सोशियोलॉजी कॅटलिस्ट बॅच. ओके, कॅटलिस्ट म्हणजे काय होतं ऍक्च्युली की जे रेट ऑफ रिएक्शन, केमिकल रिएक्शन वाढवतो त्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो, उत्प्रेरक मराठीमध्ये म्हणतात. ओके, तर त्याच्याबद्दलची चर्चा आता आपल्याला घ्यायची आहे. ओके, लक्षात घ्या की आपण काय करणार आहोत की एक प्लॅन बनवणार आहोत. सगळ्यात पहिले कुठलीही गोष्ट तुम्ही करत आहोत, आपण एक स्ट्रॅटर्जी बनवत आहोत, प्लॅनिंग बनवत आहोत. राईट, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असली पाहिजे, नेहमी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे. त्या ठरवल्यानंतर त्याचं काय झालं पाहिजे, प्लॅनिंगचं काय झालं पाहिजे, प्रॅक्टिस पण झाली पाहिजे, त्याच्यामध्ये पॅशन पण असली पाहिजे. ओके, प्लॅनिंग, प्रॅक्टिस आणि पॅशन, ह्या तीन गोष्टी तुम्हाला आता 4 महिन्यासाठी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण काय करणार आहोत ऍक्च्युली या क्रॅश कोर्स मध्ये, आपल्या सोशो कॅटलिस्ट मध्ये आपण काय करणार आहोत की सिलेबसचे जितकेही पॉइंट आहेत त्याची एक रिव्हिजन करणार आहोत. पण कसं, लक्षात घ्या, पीवायक्यू थ्रू. काय होणार आहे यामध्ये ऍक्च्युली की समजा आता पहिलं युनिट आहे सोशियोलॉजी डिसिप्लिन विद्याशाखा, तर त्याच्यामध्ये इमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी, स्कोप, कंपॅरिझन, कॉमन सेन्स असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर युनिट 2 मध्ये काय दिलेलं आहे की बाबा पॉझिटिव्हिस्ट अप्रोच, त्याच्यानंतर नॉन पॉझिटिव्हिस्ट अप्रोचेस काय असतात, ऑब्जेक्टिव्हिटी, फॅक्ट, ओके, व्हॅल्यू, असे सगळे इश्यूज आहेत. आपण काय करू की एक एक टॉपिक आपल्याला पकडायचा आहे त्याचा सिलेबसचा. ओके, आता समजा मी तुम्हाला उदाहरण दिलं, तुम्हाला जे दिसत असेल की विद्याशाखा, तर त्या विद्याशाखाचं ऍक्च्युली कुठले प्रश्न पीवायक्यू जे आहेत ऍक्च्युली आलेले आहेत युपीएससी ला, कारण आपल्याकडे एमपीएससी चा तेवढा डेटा अवेलेबल नाहीये. ओके, तर मग ते जे प्रश्न आहे पीवायक्यू, कशा प्रकारे पॉझिटिव्हिझम वर कशाचे प्रश्न येऊ शकतात, हायरार्कीवर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, सोशल डायमेन्शन जे आहे स्ट्रॅटिफिकेशनचे त्याच्यावर कशाचे प्रश्न येऊ शकतात, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ओके, कार्ल मार्क्सवर कशा प्रकारचे मागच्या 12 वर्षामध्ये प्रश्न आलेले आहेत, हे आपण तिथे बघू. त्याचं एक मॉडेल आन्सर घ्यायचं. काही मॉडेल आन्सर क्लासमध्ये चर्चेला येतील आणि काही काय होणं ऍक्च्युली यस तुम्हाला ऍक्च्युली लिहावे लागतील. तर असं आपल्या ऍक्च्युली पीवायक्यू बेस ऍडव्हान्स आन्सर रायटिंग प्रॅक्टिस असेल. या ऍडव्हान्स आन्सर रायटिंग मध्ये काय होणार आहे की तुम्हाला एक पर्टिक्युलर कन्क्लुजन कसं लिहायचं, मेन बॉडी मध्ये काय पॉइंट आले पाहिजे, त्याच्यानंतर कन्क्लुजन कसं लिहायचं, आणि काही रेडीमेड ऍक्च्युली कन्क्लुजन पण तुम्हाला देण्यात येईल. हे तुम्ही केलं. ओके, अभ्यास झाला, रिव्हिजन झालं, त्या आन्सर मध्ये किंवा आन्सर लिहिताना थिंकरचा वापर कसा करायचा, थेअरीचा वापर कसा करायचा, कीवर्ड्स कसं वापरायचं, याची पण चर्चा केली जाईल क्रॅश कोर्स मध्ये जे डिस्कशन होत आहे. डिस्कशन सोबत आणखीन किंवा आन्सर रायटिंग करताना करंट अफेअरचं कसं इंटिग्रेशन करायचं हाय स्कोरसाठी. आता हे करंट अफेअर का करतो आपण, एखादी जर पॉइंट असेल तर त्याला बूस्ट करण्यासाठी, त्या पॉइंटला जस्टिफाय करण्यासाठी. तुम्हाला मॅरेज आणि फॅमिलीचा जरी पॉइंट विचारला आहे तर अशा वेळेस गिंग सारखे पॉइंट असेल किंवा इव्हन आपण लिव्ह इन रिलेशनशिप सारखे काही नवीन गोष्टी आलेल्या, म्हणजे आता तर ते जुनच झालं तुमच्यासाठी, लक्षात घ्या. ओके, पण आज त्याच्याबद्दल काय, सेम सेक्स कपल जे आहेत त्यांचं जे मॅरेज रिकॉग्निशन आहे तो पॉइंट आता आहे. युजीसी सारखा इश्यू झाला होता, पेपर 2 साठी तो इम्पॉर्टंट आहे. युजीसी जे ऍक्च्युली गाईडलाईन्स आल्या होत्या. ओके, तर त्याच्याबद्दलची चर्चा. असं करंट अफेअर सौंदाळा गावाने काय केलेलं आहे आता, यस, हुंडा नाही घेतला पाहिजे असं एक ऍक्च्युली एक निर्णय दिलेला आहे, जातमुक्त डिक्लेअर केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी करंट अफेअरच्या ज्या गोष्टी आहेत ते कसं इंटिग्रेट करायचं याची पण चर्चा असेल. शेवटी तुम्ही जर जे टॉपिक वाचले, आता पीवाय तुम्ही स्टडी केली, कंटेंट डेव्हलप केला, नंतर काय केलं तुम्ही, त्याचे पीवायक्यू बघितले, त्याला इनरिच केलं करंट अफेअर सोबत, थेअरी सोबत, स्टॅटिक डायनॅमिक हे पण केलं, आणि नंतर तुम्ही आले ऍक्च्युली त्याच्यामध्ये टेस्टला. ठीक आहे, आणि टेस्ट सिरीज तुम्ही ऍक्च्युली केलं, पेपर लिहिला, त्याचा फीडबॅक घेतला, इव्हॅल्युएशन झालं, तर मग आता हे सायकल तुम्हाला काय करायची, रिपीट करायची. किती टेस्ट होणार आहेत सर, 8 टेस्ट होतील टोटल. सेक्शनल टेस्ट पेपर 1 4, पेपर 2 4. ओके, पेपर 1 4, पेपर 2 4, आणि 4 ज्या होतील त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह होतील. काय होतील, कॉम्प्रिहेन्सिव्ह. 2 पेपर 1, 2 पेपर 2. आणि अशा प्रकारे म्हणजे तुम्ही काय कराल, जून मध्ये पेपर 1 संपवाल, जुलै मध्ये पेपर 2. ओके, ऑगस्ट मध्ये तुम्ही काय कराल, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट लिहाल, सप्टेंबर मध्ये काय कराल, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट, आणि ऑक्टोबर मध्ये काय आपली एक्झाम आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा सांगतो शॉर्ट मध्ये एकदम. ओके, हा टाइम टेबल दिलेला आहे की टेस्ट 21 जूनला फर्स्ट टेस्ट आहे. 21 जूनला, आता तुम्हाला ते क्लिअर दिसणार नाही. ओके, पण काय केलेलं आहे, 21 जूनला पहिली टेस्ट आहे,
8 जून 2026 ला याचं ओरिएंटेशन आहे 5 वाजता, स्टेप अप अकॅडमी, गांजवे चौक, पुणे. ठीक आहे. त्याच्यानंतर 10-12 ला आपले सेशन सुरू होतील 1 युनिट बाय 1. क्रॅश कोर्स मध्ये आपण काय करणार आहोत लक्षात घ्या. क्रॅश कोर्स मध्ये पहिली गोष्ट सेशन्स होतील, त्याच्यामध्ये त्याचे जे PYQ आहे त्याच्यावर चर्चा होईल. नंतर तुम्हाला काय करावं लागेल, याचे जे आहे आन्सर रायटिंग तुम्हाला करावी लागेल. आन्सर रायटिंग नंतर काय असेल, ऍक्च्युली तुमचे टेस्ट असतील, 8 सेक्शनल 4 कॉम्प्रिहेन्सिव्ह. याचा तुम्हाला फीडबॅक मिळेल आणि ही सायकल पुन्हा काय होईल, रिपीट होईल. ओके, तर हा क्रॅश कोर्स प्लस टेस्ट सिरीजचा आस्पेक्ट झाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, सोशोलॉजी 2026च्या मेन साठी अप्रोच करणार आहोत. तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकता. ओके. त्यानंतर इवन तुम्हाला जर भेटायचं असेल तर तुम्ही कॉल करून गांजवे चौकामध्ये येऊ शकता, स्टेप अप अकॅडमी पुणे. धन्यवाद.